आज कॉलेजमध्ये झाला राडा आणि समजची फुकटची पार्टी. नमस्कार. तर आजची सकाळ सुरुवात आपली एकदम फ्रेश झाली होती. चुलीवर पाणी तापाय ठेवलं आणि तिथेच बसलो. जणू काय त्या पाण्याचं आपलं नशीब उकळणार आहे. निघालो आपली सॉरी घेऊन थेट आपलं कॉलेजला. लेक्चर टेन्शन कोणाला, फक्त आपली हजेरीची चिंता. कॉलेजमध्ये पोचलो. पोरांचा गप्पा कार्यक्रम सुरू झाला. तवर बडबड करून टपकाला काय माहीत. कॅमेरे काढला आणि आपला व्हिडिओ काढत होता. अरे बापरे, मी सेलिब्रेट नाही रे, असलं तरी कुणा सांगणार नाही. तिथून सटकलो आणि गेलो सार्थककड. गणित असा बोलत होता की जणू काय अंबानीचा बिझनेस टिप देणार आहे. असं मोठं बोलणं ऐकून तर माझं डोकं चक्रावून गेलं. पुन्हा आलो बडकवाटकड. तर मासे काय गंभीर होऊन काहीतरी अर्ज लिहित होते. मला वाटलं काय मोठं काम असेल, पण जेव्हा सराट गेलो तेव्हा सरांनी आपला अर्जानं बघता हाकलून दिलं. मग काय आपण क्लासमध्ये निघताना आपला सुमित भेटला होता. त्याला म्हणलं सर गाडीवर सोडतो. पाठीनं काय स्टिंगची आत घातली. शेवटी काय दोघांशी मिळून स्टिंग पेलो. सुमितला बस स्टँडवर सोडलं तर सुमित म्हणला मला भूक लागली आहे. आता का दयावरती आपली आडवी आली म्हणून काय मरू दे म्हणलो, खाऊ घालू त्याला. काहीतरी आपलं किस्सा रडला व सुमितचं पोट भरलं. घरी आली आणि बॅग टाकलो तर चेन उघडली तर काय, बॅगेत चिको कोणाच ठाऊक, पण गपचूप घेऊन घरात ठेवून दिले. जेवढं फुकटचं तेवढंच पौष्टिक असतं. तुमच्या बॅगेमध्ये कधी असं काय निघाले का? मग का घरी पहिले तर गायला पाणी पाजलं. गायला पाणी पाजलं, पुण्य कमवलं. म्हणलं जा एम.एस.सी.मध्ये बसूया. मग काय एम.एस.सी.मध्ये गेला, पहिल्या गणपतीच्या पाया पडलो. कडेमध्ये दादा का लोळत होता. मग का तिथून पाय काढला आणि निघालो पाणी आणण्यासाठी. आता निघालो गाडीचं काम करायला. गाडी दाखा देते काय बघा पुढच्या ब्लॉगमध्ये. हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.